कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे। या विषाणूचे नाव ह्यूमन मेटानिमो व्हायरस म्हणजे HMPV असं आहे। सध्या चीनमध्ये कोरोना सारखी स्थिती निर्माण झाली आहे। या विषाणूचे भारतात 6 रुग्ण आढळले आहेत। यात कर्नाटक 2, गुजरात 1, पश्चिम बंगाल 1 आणि तमिळनाडू 2 अशी रुग्णांची संख्या आहे। तसेच या ह्यूमन व्हायरसचे नागपुरात 2 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे ह्यूमन मेटानिमो व्हायरस म्हणजेच HMPV हा व्हायरस नक्की काय आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यावी या संदर्भात पुण्यातील आरोग्य सेवा संचालनालयाने एक परिपत्रक जारी केले आहे। आरोग्य सेवा संचालनालयाने जारी केले परिपत्रक। पुण्यातील आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत एकही HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाही। तसेच ह्यूमन मेटानिमो व्हायरस म्हणजे HMPV तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये 2001 मध्ये आढळला। मानवी मेटानिमो व्हायरस हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणे हिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाची आकडेवारीही जाहीर केली आहे। यानुसार 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। यानुसार खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। काय काळजी घ्याल? जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका। साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा। ताप, खोकला आणि शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या। काय करू नये? हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे। अहवाल सादर करण्याच्या सूचना। चीनमधून आलेल्या नवीन विषाणू ह्यूमन मेटानिमो व्हायरस अहवालांबाबत चिंतेचे काही कारण नाही। याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे। यामुळे आजाराबद्दल नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही। या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकल्या संबंधित रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत।